पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। शेतकऱ्याच्या किडनी विक्री प्रकरणी आता बच्चू कडूंनी पीडित शेतकऱ्याची भेट घेतली आहे। मानव तस्करीचा आणखीन कलम दाखल करणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर या संपूर्ण प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची मागणी आता बच्चू कडू यांनी केलेली आहे। रोशन कुडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी बच्चू कडू इथे आलेले आहे। आपण ते त्यांच्यावर भाऊ तुम्ही इथे आला, हा शेतकऱ्याला मिळाले काय आहे? हा लहान गुन्हा नाही, आंतरराष्ट्रीय गुन्हा आहे, मानवी तस्करीचा गुन्हा आहे, रॅकेट आहे। हे एका शेतकऱ्याला शेती विकून नाही तर किडनी विकून 1 लाखासाठी किडनी विकावं लागली। 1 लाखाचे 35 ते 40-45 लाख वसूल केले। इथं थांबले नाही, सगळे आम्ही पाहतो त्यातले भाजपचे गुंडे आहे। वरच्या सत्ता यांची, केंद्रात सत्ता यांची, रामाचं नाव घ्यायचं, रावणाचं कृत्य करायचं, रेतीचे तस्कर यांचे, सगळे अवैध धंदे यांचे। दुसऱ्या पार्टीनं चालवायचेच नाही, आमचेच पाहिजे सगळे। या सगळ्या संदर्भात अपहरणाचा गुन्हा का दाखल होत नाही? त्याचे पैसे कधी परत देणार आहे तुम्ही अवैध सावकाराकडून? तोंड पाहणार आहे फक्त दिसाला, अटक करण्यापुरतं मर्यादित नाही आहे। यासाठी स्वतंत्र समिती नेमली पाहिजे। पूर्ण महाराष्ट्रात नाही देशभर अशी अवस्था आहे। मायक्रो फायनान्स वाले असन, फायनान्स वाले असन, कधी गाडी उचलून येतात वाले। पतसंस्था आता एका जणांना 10,000चे 40,000 वसूल। बोलाची भाषा आहे, बायकोले पाठव नाहीतर मग वावर विक, धंदे लावले साले ना। 3 जानेवारीला सावित्रीबाई फुलेची जयंती आहे, जिजाऊ जयंती आहे। रोशनच्या घरापासून 8 वाजता आम्ही इथून निघणार, लॉंग मार्च काढणार तहसील पर्यंत। मी ज्या मागण्या केल्या ते जर झालं नाही तर मग मोर्चाचं वळण गंभीर असू शकतं। चला ठाकरे, लोकशाही मराठी, चंद्रपूर। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। निमित्त जागा वाटपाचं आणि यावरून आता शिवसेना आणि भाजपमध्ये वाद उफाळून येण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जागा वाटपाची बोलणी फिसकटली की काय अशीच चर्चा सुरू झाली आहे। भाजप वंचित सोबत हातमिळवणी करण्याच्या तयारीत आहे। विश्वसनीय सूत्रांनी लोकशाही मराठीला ही माहिती दिली आहे। तर विश्वसनीय सूत्रांनी लोकशाही मराठीला माहिती दिली आहे। भाजप आता वंचित सोबत हातमिळवणी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जागा वाटपाची बोलणी फिसकटल्याची चर्चा आहे। जागा वाटपाचं फक्त निमित्त आहे। शिवसेना भाजपमध्ये आता हा वाद उफाळून आल्याचं चित्र सध्या दिसतंय। छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळातील सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। शिवसेना भाजपमध्ये हा वाद झाला, जागा वाटपाची बोलणी फिसकटली आहे। विश्वसनीय सूत्रांनी लोकशाही मराठीला माहिती दिली आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।